श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। वाग्वादू करावा जनी तै दृढभावे देहाभिमानी सांडविला तो सद्गुरूंनी निशेष धोनी शब्देसी। लोकांमध्ये वादविवाद करावयास लागावे तो देहाभिमान दृढ होतो, पण सद्गुरू आपल्या शब्दांनी तो वादविवाद निशेष धुवून टाकतात। सद्गुरु वचन पडता कानी स्तुती निंदा गिळोनी दोन्ही बोल बोलणे निरसुनी हृदय भुवनी परिपक्कले। सद्गुरु वचन कानी पडताच स्तुती आणि निंदा या दोहोंनाही गिळून वागिंद्रियाने बोलणे सोडून दिले आणि ते हृदय कमलात एकरूप होऊन राहिले। तेव्हा ज्याचे बोलावे अवगुण तेथे दिसे हृदयस्थ आपण या लागी बोलता पैशून्य पडे मौन गुरुवाक्ये। एखादे वेळी एखाद्याचे अवगुण बोलू लागावे, पण त्याच्या जागी त्याला स्वतःचीच प्रतीती येते, त्यामुळे आपोआपच बोलणे बंद पडून गुरुवाक्याने वाणीला मौन पडते। गुण देखो नियास्तवन करिता पडे दृढ मौन मीची स्तव्य स्तविता स्तवन मजम्या वानिता पूर्ण मूर्खत्व माझे। एखाद्याचे गुण पाहून स्तुती करावयास जो प्रवृत्त व्हावे तो वाणीला दृढ मौन पडते, कारण मीच स्तुतीतील स्तव्य स्तविता आणि स्तवन आहे, त्यामुळे मीच माझी स्तुती केल्यास माझ्या पदरी पूर्ण मूर्खत्व येईल। निजात्मा निशेष नसे ऐसारिता ठाव न दिसे तेथे जे जे काही दिसे ते आत्मप्रकाशे सदोदित। जेथे निजात्मा सर्वथा नाही असा रिता ठावच कोठे दिसत नाही, त्यामुळे तेथे जे जे काही दिसते ते ते सर्व आत्मप्रकाशानेच सदा प्रकाशित झालेले असते। ऐशी सद्गुरूंनी दाखविली युक्ती ती विश्वासे स्थिरावली चित्ती या लागी निंदा आणि स्तुती वाचे प्रती बोलेना। सद्गुरूंनी अशी युक्ती दाखवली आणि ती चित्तात विश्वासाने स्थिर झाली, त्यामुळे वाणी निंदा आणि स्तुती यातील काहीच करू शकत नाही। संवाद करावा निजस्वार्थी तव सद्गुरूच्या वचनोक्ती कुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती त्यावरी स्थिती चढेना। आपल्या हितासाठी संवाद करावा तर सद्गुरूंच्या वचन सामर्थ्याने वेदशास्त्रांच्या युक्त्या कुंठल्या आणि त्यामुळे संवादाचीही प्रवृत्ती थांबली। एवं स्तुती निंदा वाग्वाद करिता कुंटला संवाद महामौने अतिशुद्ध परमानंद साधका। स्तुती निंदा वाद संवाद इत्यादी सर्व वाग्व्यापार कुंठित झाले असता त्या अतिशुद्ध महामौनाने साधकाला परमानंद होतो। ऐसे साधावया दृढ मौन सद्गुरु शिकवी वेदाध्ययन उपनिषदर्थ विवंचून पढवी संपूर्ण अर्थावबोधे। अशा प्रकारचे दृढ मौन साधण्यासाठी सद्गुरु वेदाध्ययन करावयास शिकवतो। उपनिषदांच्या ब्रह्मसिद्धांताचे विवेचन करून अर्थज्ञानासह त्याचे पाठ सांगतो।
अथवा अतिशये दृढ मौन श्रीराम कृष्ण नाम स्मरण अखंड नामे गर्जता पूर्ण वेदार्थ जाण तिष्ठती पुढे. किंवा श्रीराम आणि कृष्ण यांचे नामस्मरण हेच अतिदृढ मौन होय, कारण अखंड नामगर्जना केल्याने वेदार्थ जणू काय पुढे उभे राहतात. नित्य राम नाम गर्जे वाणी त्या तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी यम पायवणी स्वये बंदी. ज्याची वाणी राम नामाची सतत गर्जना करते त्याच्या पुढे तीर्थे लोटांगण घालीत येतात. देव त्याच्या पाया पडतात आणि यम त्याच्या पायाच्या तीर्थाला वंदन करतो. राम नामाचे जे स्मरण या नाव गा महामौन वेदे नामस्तविले पूर्ण शुद्ध अध्ययन हरिनाम. राम नामाचे जे स्मरण त्यालाच महामौन असे नाव आहे. वेदाने त्या नामाची स्तुती केली आहे, म्हणून हरिनाम हे शुद्ध अध्ययन आहे. वेदू अथवा नामस्मरण या नाव गा स्वाध्यायो जाण आता आर्जवाचे लक्षण ऐके संपूर्ण महाराजा. वेद किंवा नामस्मरण याला स्वाध्याय हे नाव आहे. आता आर्जवाचे लक्षण ऐक. आता आर्जवते ऐसे सर्वा जीवा जीवन जैसे का तंतु जैसा निज बिलासे अविरोधे असे पटा माझी. सर्व जीवांना जसे जीवन किंवा पटामध्ये जसा तंतू आपल्या विलासाने अविरोधाने राहतो तसेच हे आर्जव आहे. साखरेचे इंद्रावण केलिया नवचे गोडपण तैसे विषमाही जीवा जाण आर्जवे पूर्ण रंजवी स्वभावे. साखरेचे कवंडळ केल्यास त्याची गोडी नाहीशी होत नाही, म्हणजे ते कडू होत नाही. त्याचप्रमाणे दुष्ट क्रूर इत्यादी विषम जीवांनाही हा साधक स्वभावताच आर्जवाने पूर्णपणे रंजवितो. वक्रचंद्राची चंद्रिका परिअमृत वक्र नभे देखा तैसे देखो निविषमा लोका मनोवृत्ती देखा पालटेना. चंद्राची कोर वाकडी असते, पण त्यातील अमृत काही वाकडे नसते. त्याच न्यायाने विषम लोकांना पाहून त्याची मनोवृत्ती पालटत नाही. निपराध न देखे कोणासी जीवलग सोयरा सर्वांशी ओळखी जीव मात्रांशी जैशी तैशी जुनाट. तो कोणालाही आपल्याहून कमी योग्यतेचा पाहत नाही. सर्वांशी जिवलग सोयऱ्याप्रमाणे वागतो. एखाद्याची जशी फार जुनी ओळख असावी त्याप्रमाणे सर्व जीवांशी ओळख असल्याप्रमाणेच तो वागतो. न्यहा संतप्ता आधार देत वरुणी घणघाय घेत सांडस घाया तळी सूत ते आघवेची आप्त लोहत्वे लोहा. या परी जयासी आप्त सर्व ऐसा जो का निज स्वभाव तया नाव गा आर्जव अति अपूर्व गुरुदीक्षा. याप्रमाणे त्याला सर्व जीव सर्वदा आप्त भासतात आणि तसा त्याचा स्वभावच बनलेला असतो. त्याच्या या स्वभावाला आर्जव असे नाव आहे. गुरुदीक्षा अशी अपूर्व आहे. असुर सुर नर ऋषीश्वर मदने केले निज किंकर कंदर्पाचा मार थोर
अति दुर्धर अनंगू. अंतरी कामाचे दृढ ठाणे, वरी वरी दात चाबुनी साहणे, त्याचे मनची निष्कामन म्हणे, चाळवणे लौकिकू. मदनाने दानव, देव, मनुष्य, ऋषी या सर्वांना आपले दास केले. कामदेवाचा मारा अति दुर्धर असून मनामध्ये कामाचे दृढ ठाणे बसले आहे. पण हा उसने अवसान आणून वरवर निष्कामतेचा आव आणतो आणि लौकिक चालवतो. तैसी नव्हे सद्गुरुची युक्ती, कामाची पालटे कामना वृत्ती, अभंग ब्रह्मचर्य स्थिती, शिष्यांप्रती उपदेशी. तथापि त्याचे मनच निष्कामता कबूल करीत नाही. सद्गुरूची युक्ती तशी नाही. तिच्या योगाने साधकाची कामना वृत्ती पालटते. गुरु शिष्याला अखंड ब्रह्मचर्य वृत्तीचा उपदेश करतो. कंदर पराणी वे स्त्री पुरुष, तेथे गुरु दीक्षा अलोलिक, मिथ्या स्त्री पुरुष माईक, विषय सुख भ्रम मात्र. स्त्री आणि पुरुष हे कामदेवाचे राज्य आहे, पण गुरुदीक्षा अद्भुत आहे. ती स्त्री आणि पुरुष ही दोन्ही मिथ्या आहेत आणि विषय सुख हा माईक भ्रम आहे असा प्रत्यय आणून देते. आनंदाचे उपस्थ एकायतन, हे काय मिथ्या वचन, ते अर्थी पूर्ण वेदज्ञ, वेद विवंचन दाविती ऐसे. उपनिषदात सर्व आनंदाचे उपस्थेंद्रिय हे एकायतन आहे असे सांगितले आहे. ते खोटे आहे की काय? वेदाचा अर्थ जाणणारे वेदवेत्ते या अर्थाचे असे विवेचन करून दाखवतात. पुसता साखरेची गोडी कैशी, तो स्वादून ये सांगावयासी, तेथे चाखो देती अणुमात्रेशी, तेची गोडपण राशी जाणती जाण. साखरेची गोडी कशी आहे असे कोणाला विचारल्यास ती शब्दाने सांगता येत नाही. पण साखरेचा लहानसा कणही तोंडात घातल्यास तिची रुची खाणाऱ्याच्या लक्षात आपोआप येते. देवी परमानंद सुख प्राप्ती, उपस्थद्वारा नर चाखिती, आनंद एकायतन स्थिती, बोलिली उपस्थी या हेतु वेदे. त्याच न्यायाने पुरुष उपस्थेंद्रियाच्या द्वारा आनंदाचा अनुभव घेतात, म्हणून वेदाने उपस्थ हा आनंदाचा एक आधार आहे असे म्हटले आहे. त्या उपस्थ सुखाची नित्यस्थिती, संभोगे वीण जे वाढविती, तेथ मिथ्या स्त्री पुरुष व्यक्ती, सहजे होती सज्ञान. जे संभोगा वाचून विषयजन्य सुखाची नित्य स्थिती वाढवतात त्यांना त्या सुखाचा केवळ भ्रम झालेला असतो, कारण स्त्री आणि पुरुष या व्यक्ती मिथ्या आहेत. चाखिली गोडी तेची साखर, परमानंद मैथुन मात्र, मानुनिया मैथुन पर, जाहले पामर विषयांध. साखर खाल्ल्या वाचून तिची गोडी जशी कळत नाही, त्याप्रमाणे विषयजन्य आनंद प्रत्यक्ष संभोगा वाचून अनुभवास येत नाही. यास्तव संभोग हेच आनंदाच्या ज्ञानाचे प्रधान कारण आहे. तथापि विषयांध पामर संभोगालाच परम आनंद मानून त्यात आसक्त होतात. उपस्थी परमानंद गोडी, या लागी स्त्री कामाची अतिबोढी, सदा सोसिजे महामूढी, ताडा तोडी जीविताच्या. यातच परमानंद आहे असे मानून त्यांची विषयासक्ती अतिशय वाढते.
आणि मूढ लोक जीवाची आटापीट करून त्यासाठी अनेक क्लेश सोसतात. साखरेचे केले नारियेळ, तेथ त्वचा गर्भ साखरची केवळ, तेवी विषयद्वारा सुख कल्लोळ, उठती सकळ परमानंदे. साखरेचा नारळ केल्यास त्यातील करवंटी, खोबरे वगैरे सर्वच भाग जशी केवळ साखरच असते, त्याप्रमाणे विषयांच्या द्वारा उत्पन्न होणारे सर्व सुखतरंग केवळ परमानंद रूप आहेत. नाना पक्वान्न परवडी, गुळाच्या गोडीने ते चवी गाढी, तेवी विषयाची जे जे आवडी, ते ते गोडी निजानंदे. अनेक पक्वान्ने जरी केली तरी त्यातील गोडी एका गुळामुळेच जशी असते, त्याप्रमाणे विषयांपासून होणारे सर्व सुख एका निजानंदामुळे आहे. हे नेणो निमुळींची निज गोडी, सोशिती विषयांच्या अतिवोढी, बाप सद्गुरु कृपा गाढी, विषयांची आवडी एकत्वा आणी. ही मूळची निजगोडी न जाणल्याने पामर लोक विषयासक्तीमुळे क्लेश भोगतात. पण सद्गुरूंची कृपा अति प्रबळ आहे, ती विषय प्रीतीला एकरूप करते. या लागी विषयांची आस्था, न चढे सच्छिष्याचे माथा, स्त्री भोगाची आसक्तता, मिथ्या तत्वता गुरुवाक्य निष्ठा. त्यामुळे सच्छिष्यामध्ये विषयाची आसक्ती नसते. गुरुवाक्यावरील निष्ठेमुळे विषयासक्ती मिथ्या आहे हे त्याला तत्वतः कळते. आत्मा हे आत्मी पाही, ऐसे मिथुन मुळी नाही, ते निज मूळ पाडिता ठाई, ब्रह्मचर्य पाही अभंग. हा आत्मा आणि ही आत्मी असे जोडपे मुळात नाही, तर सर्वत्र एक आत्माच आहे हे मूळ तत्व प्रत्ययाला आले म्हणजे मग ब्रह्मचर्य अखंड राहते. या नावगा निज नैष्ठिक्य, ब्रह्मचर्य अतिसुटंक, सद्गुरूंनी बोधिले निष्टंक, अलोलिक अभंग. यालाच अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात. सद्गुरूंनी त्याचा निश्चित बोध केला असता ते दृढ आणि अभंग राहते. आता अहिंसेची स्थिती, ऐके राया चक्रवर्ती, भवई उचलणे नाही भूती, स्वप्न सुषुप्ती जागता, पावो आदळता देख, झणी पृथ्वी पावेल दुःख, या काकुलती आवश्यक, पाऊले अलोलिक हळुवार ठेवी, आकाश दचकेल देख, या लागी नेदी सैराहाक, वाचा परिपक्व पियुख, वचने परम सुख सर्वांसी देतू, त्याचा शब्दू जै गगनी भरे, तेणे शब्दानंद चमत्कारे, गगनची निज सुखे भरे, येणे सुखोद्वारे वचनोक्ती. जळा माझी घालिता उडी, झणी उदक दडपे बुडी, तरंग न्याये देणे बुडी, जीवनाची दुथडी न हेलावता, त्यासी जळी होता निमग्न, जळाचा तापू शमे संपूर्ण, या परी करी स्नान, जीवना जीवन निववितू, झणी दुःख पावेल वारा,
म्हणून श्वासून घाली सैरा, नेमुनी प्राण संचारा, निज शरीरा वागवी. निज देहा करावया घातू, सर्वथा जेवी नुचले हातू, देवी भूतावरी निघातू, ज्याच्या पोटात उपजेना. अत्यंत न्याहारे पाहता, वचकू पडेल प्राण्यांच्या चित्ता. या लागी बाह्य दृष्टी क्रूरता, न पाहे भूता भूत भावे. रोम रगडतील संपूर्ण, या लागी न करी अंगमर्दन. एवं स्वदेहाचे देहपण, भूत हिंसा भेड अहंत्वा नाणी. भूत देथा दुःखलेषु, भूती दुःखमेल भूतेषु. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, तेथ रहिवासू अहिंसेचा. कायिक वाचिक मानसिक, भूता उपजे त्रिविध दुःख. ते जेथे निमाले निःशेख, अहिंसा देख ते ठाई. या नावगा शुद्ध अहिंसा, सत्य जाण नृपवरेशा. आता द्वंद्व साम्याची दशा, आईक क्षितिशा सांगेन. आता हे राजा, अहिंसेची स्थिती ऐक. स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती या तिन्ही अवस्थांमध्ये जो कोणत्याही प्राण्याकडे डोळे वटारून किंवा कपाळाला आठी घालून पाहत नाही. आपण जोराने पाऊल टाकल्यास पृथ्वीला दुःख होईल या काकुळतीने अगदी अवश्य तितकी पावले मोजकी आणि हळू ठेवीत चालतो. कदाचित आकाश दचकेल म्हणून कधी ओरडून बोलत नाही, तर आपल्या अमृतासारख्या वचनाने सर्वांना परम सुख देतो. याचा शब्द जेव्हा आकाशात प्रवेश करतो, तेव्हा शब्दानंद चमत्काराने आकाशालाही सुखाचे भरते येईल अशा सुखावह शब्दांनी तो भाषण करतो. पाण्यात उंचावरून उडी टाकल्यास कदाचित ते खाली दडपेल या भीतीने तो तरंगाप्रमाणेच प्रवाहाच्या दोन्ही थडी क्षुब्ध न होतील अशा बेताने हळूच बुडी मारतो. जळात निमग्न होताच जळाचा ताप पूर्णपणे शांत होईल अशा प्रकारे तो स्नान करतो. म्हणजे आपल्या स्पर्शाने तो स्वभावताच शीतळ असलेल्या जळालाही शीतळ करतो. कदाचित वाऱ्याला दुःख होईल म्हणून तो श्वासही जपून सोडतो. श्वासोच्छवासाचे नियमन करून आपल्या शरीराला वागवितो. आपल्यालाच मारण्यासाठी आपले हात जसे उचलत नाहीत, त्याप्रमाणे इतर प्राण्यांवर प्रहार करावा असे त्याच्या मनातही येत नाही. करड्या नजरेने पाहिल्यास प्राण्यांना भीती वाटेल म्हणून क्रूर दृष्टीने तो कधीच पाहत नाही. अंगावरील रोम रगडले जातील म्हणून तो अंग मर्दन करीत नाही. याप्रमाणे स्वदेहाचे देहत्व भूतहिंसेच्या भीतीने आपलेसे मानित नाही. भूतांना यत्किंचितही दुःख दिल्यास त्यातील भूतात्मा दुःखी होईल असा ज्याचा दृढ विश्वास असतो, त्याच्याच ठिकाणी अहिंसा वास करते. भूतांना शरीर, वाणी आणि मन या तीन साधनांनी तीन प्रकारचे दुःख होते. पण ज्याच्या ठिकाणी या तिहींचाही निश्शेष अभाव असतो, तेथेच अहिंसा राहते. राजा, हीच शुद्ध अहिंसा आहे असे तू निश्चयाने जाण. आता द्वंद्व साम्याची स्थिती ऐक. सुख दुःख अदृष्टाधीन, ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण. ऐसे जाणोनी आपण, निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरु वाक्ये. सुख आणि दुःख ही दोन्ही अदृष्टाच्या अधीन आहेत आणि ते अदृष्ट देहाच्या डोक्यावर बसले आहे असे जाणून हा स्वतः सद्गुरु वाक्याने पूर्णपणे निर्द्वंद्व होतो. अदृष्टे देह सुख दुःख भोगी, मूर्ख तेथ रागी विरागी. शिष्यू लागो नेदी निजांगी,
गुरुवाक्य रंगी रंगला. अदृष्टामुळेच देह सुखदुःख भोगतो, पण अविवेकी त्यातील सुखामध्ये आसक्त होतो आणि दुःखाचा द्वेष करतो. पण गुरुवाक्याच्या रंगात रंगलेला शिष्य त्या दोहोंचाही आपल्याला लेप लागू देत नाही. देहींचेनी सुखे सुखावता, सवेची दुःख चढे माथा. हे गुरुने जाणोनी तत्वता, देह अहंता सांडविली. देहाच्या सुखाने हा सुखावला की लागलेच त्याच्या डोक्यावर दुःख येऊन कोसळेल हे तत्वतः जाणून गुरुने त्याचा देहाहंकार सोडविला. निर्भिमान्याच्या अंगी दुःख नुरेची दुःख नियोगी, सुख नुरेची सुख संभोगी. तो उभय भागी अलिप्त. निरभिमानी पुरुषाला दुःख संयोगाने दुःख होत नाही आणि सुख संयोगाने सुख होत नाही. तो त्या दोहींपासून अलिप्त असतो. छाया उष्णा माझी तापली, ते छाया छायेची निवाली. तेवी सुख दुःखे मिथ्या जाहली, स्थिती सुखावली यथानुलाभे. छाया उन्हामध्ये तापते आणि छायेनेच थंड होते. त्याप्रमाणे सुखदुःखे मिथ्या झाली म्हणजे मग त्यातील ज्याची प्राप्ती होईल त्याने त्याला सुखच होते. अदृष्टे देही वर्तता देख, बाधू न शके सुखा सुख. हे गुरुगम्य अलोलिक, शिष्य विश्वासिक पावती. देह अदृष्टाप्रमाणे वागू लागला असता सुखदुःख पीडा देऊ शकत नाहीत. ही गुरुकृपेनेच प्राप्त होणारी निश्चित युक्ती श्रद्धाळू शिष्यालाच प्राप्त होते. विश्वासे वीण सर्वथा, गुरुगम्य नये हाता. गुरुगम्ये वीण तत्वता, द्वंद्व समता कदा न घडे. श्रद्धे वाचून गुरुगम्य तत्व हाती लागत नाही आणि गुरुगम्य तत्व जाणल्या वाचून द्वंद्वाचे समत्व कदापि संभवत नाही. देही दृढता जव भीपण, तव तव द्वंद्व बाधा दारुण. जे गुरुवाक्ये निरभिमान, त्यासी द्वंद्वे जाण अतिमिथ्या. देहच मी हा अभिमान जोवर दृढ, तोवर सुखदुःखादी द्वंद्वांची भयंकर पीडा होत असते. पण गुरुवाक्याने जे निरभिमानी झाले त्यांना ही द्वंद्वे सर्वथा मिथ्या वाटतात. स्वप्नींचे दरिद्र समर्थता, जेवी दोन्ही मिथ्या जागृता. तेवी द्वंद्व बाधेची वार्ता, न बाधे गुरुभक्ता अपरोक्ष बोधे. स्वप्नातील दारिद्र्य आणि श्रीमंती ही दोन्ही जागृतीत जशी एकसारखीच, त्याप्रमाणे अपरोक्ष साक्षात्कारामुळे द्वंद्वाच्या पीडेची वार्ता गुरुभक्तांच्या कधी कानावरही येत नाही. लेकुरांच्या खेळापाशी, पारणे तैशी एकादशी. द्वंद्वाची दशा तैशी, गुरुवाक्या सरिसी समूळ उडे. मुलांच्या खेळातील पारणे आणि एकादशी दोन्ही जशी सारखीच, तशीच द्वंद्वाची दशाही गुरुवाक्याबरोबर समूळ नाहीशी होते. जेवी चंदनाची आदृती, आरी बोरी चंदन होती. तेवी गुरुवाक्य प्रतीती, सकळ द्वंद्वे येती निज साम्या. चंदनाच्या संगतीत असलेल्या बोरी बाभळीही चंदन होतात, म्हणजे त्यांच्या लाकडाला चंदनाचा वास येऊ लागतो. त्याचप्रमाणे गुरुवाक्य प्रतीतीने सर्व द्वंद्वे एकरूप होतात. चंदना सभोवती झाडे, तीही कोरडी लाकडे.
देव द्विजांचे मस्तकी चढे, भाग्य एवढे सत्संगी. चंदनाच्या सभोवार असलेली झाडे गंधरहित शुद्ध लाकडे असतात, पण संगतीच्या बलाने ती देव ब्राह्मणांच्या मस्तकावर चढतात. सत्संगामध्ये एवढे सामर्थ्य आहे. सद्गुरु तोची सत्संगती, तत्संगे शिष्य पालटती. स्वये ब्रह्मरूप होती, तेव्हा द्वंद्वे येती निर्द्वंद्वा. जो सद्गुरु तीच सत्संगती. तिच्या योगाने शिष्य पालटतात आणि स्वतः ब्रह्मरूप होतात. त्यानंतर द्वंद्वे निर्द्वंद्व अवस्थेस प्राप्त होतात. एवं गुरुवाक्की विश्वासता, द्वंद्व साम्य चढे हाता. ते गुरुवाक्य ही तत्वता, ऐक आता सांगेन. याप्रमाणे ज्या गुरुवाक्यावर विश्वास ठेवला असता द्वंद्व साम्य प्राप्त होते, ते गुरुवाक्यही मी तुला आता तत्वतः सांगतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.